नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गरुड शिप क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील ॲट द बॉटम ऑफ द ओशन्स हा लेसन मराठीमध्ये अभ्यासणार आहोत. म्हणजे समुद्राच्या तळाशी, महासागराच्या तळाशी काय आहे ह्याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच आहे. विद्यार्थ्यांनो, या लेसनमध्ये खूप काही आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत वाचण्याचा प्रयत्न करा. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. व्हॉट इज देअर अंडर द सी. काय आहे समुद्राच्या तळाशी बघूयात. द सी is a very deep. There are many plants and animals in the sea. Some of them are very small. We cannot see them with our eyes. बघा, समुद्र हा खूप खोल आहे. डीप म्हणजे अतिशय खोल. देअर आर मेनी प्लांट्स. तिकडे खूप सगळे प्लांट्स आहेत, छोटे छोटे प्लांट्स आहेत म्हणजे रोपटे आहेत. खूप प्राणी आहेत, समुद्र प्राणी आहेत आणि काहीतरी एवढे लहान आहेत की ते आपल्याला सहजासहजी डोळ्याने दिसत सुद्धा नाही. देअर आर फिशेस, टर्टल अँड मेनी स्ट्रेंज अँड ब्युटिफुल ॲनिमल इन द सी. द लार्जेस्ट ऑफ ऑल ॲनिमल इज द ब्लू व्हेल. इट लिव्ह इन द सी. बघा, खूप सगळे मासे आहेत, कासव आहेत, खूप असे सुंदर प्राणी पण आहेत आणि मोठे मोठे मासे आहेत, मोठे मोठे प्राणी आहेत. ब्लू व्हेलसुद्धा आहे. म्हणजे एवढे सगळे प्राणी त्या समुद्राच्या तळाशी राहतात. ब्लू व्हेल हा सुद्धा एक मासाच आहे. विद्यार्थ्यांनो, माशाचीच जात आहे. बघा, आपण चित्रामध्ये हे सगळे मासे वगैरे पाहत आहोत. There are many different types of plants in the sea. In some places there are so many that it is like an underwater forest. बघा, तिथं ना खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत. त्या प्राण्यांच्या खाद्य आहेत ते सगळे आणि वेगवेगळे ठिकाणं पण आहेत. आणि ते कशा आहेत त्या म्हणजे एवढे सुंदर त्या वनस्पती आहेत. त्या सगळं म्हणजे जसं काही खाली पूर्ण एक जंगलच असेल त्या वनस्पतीचं, असं जणू की भासतं. बघा पुढे काय आहे. अ व्हेरी बिग सी इज कॉल्ड अन ओशन. If we go deep down in the ocean, there is no sunlight. It is dark and quiet. बघा, खूप मोठा समुद्र असतो ना, त्याला महासागर असं म्हटलं जातं. आणि हो, महासागर आहे ना खूप खोल असतो. तिकडे अजिबात सूर्यप्रकाश जात नाही. त्यामुळे तिथं पूर्ण काळोख आणि एकदम शांतता पसरलेली असते. द बॉटम ऑफ द ओशन इज अन ओशन फ्लोअर. द ओशन फ्लोअर इज नॉट अ फ्लॅट जस्ट ॲज वी सी माउंटेन्स अँड अ valley and a plain on a land. There are mountains and a plain and also deep ट्रेंचेस इन द ओशन फ्लोअर. बघा, आपल्याला इथं काही त्याचे जे आतमध्ये असणार आहेत पृष्ठभागावरचे ठिकाण ते आपल्याला इथे चित्रामध्ये दाखवलेले आहेत. When the top of such mountains rise out of ocean water, it form an island. You can see these things in the pictures below. बघा, जे की समुद्र सपाटीवरून उंच असं एक टेकडी आलेली असते ना, त्याला आपण आयलँड असं म्हणतो. आणि हे फक्त आपल्याला बाहेरून दिसायला लागतं. तर चित्रामध्ये तुम्हाला समुद्रात कशा पद्धतीचं वातावरण असतं याचं एक छोटंसं चित्रण इथं आपल्याला दाखवलेलं आहे. बघा विद्यार्थ्यांनो, अशा या चित्राद्वारे आपल्याला महासागराच्या आतमध्ये काय काय आणि कशा पद्धतीचं वातावरण असतं हे दिसतं. आणि या पूर्ण प्राण्यावरून आपल्या लक्षात येतं की किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आपल्याला समुद्रामध्ये पाहायला मिळतात. तर विद्यार्थ्यांनो, खूप असा हा सुंदर लेसन आपण अनुभवलेला आहे. तर हा लेसन तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात अशाच नवीन एका पाठासोबत. तोपर्यंत सगळ्यांना